थँक्यू. आज आपण इथं प्रेस कॉन्फरन्ससाठी आला त्याच्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. आज आपल्याला बोलवण्याचं एक विशेष कारण आहे. पाठीमागे ज्यावेळेस आपण भेटलो होतो त्यावेळेस एक विशेष आदेश आपण पारित केला होता आणि आपल्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत पोहोचला ही चांगली गोष्ट आहे. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये जशा दोन विंग आहेत, एक ड्रगच्या बाजूला आणि दुसरा फूडच्या बाजूला. आपण दोन्हीकडे काम करत असतो. तर फूडवरती काम करताना एक लक्षात येतं की आपल्याकडं जे रेग्युलेशन्स आहेत, म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ॲक्ट 2006, 2011चे नियम आणि त्या अनुषंगाने 2011 पासून आतापर्यंत वेगवेगळे स्टँडर्ड्स आणि रेग्युलेशन जे तयार झालेले आहेत आणि जे इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे, त्याच्यासाठी एन्फोर्समेंट म्हणून किंवा इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी म्हणून FDA महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांची जबाबदारी आहे. त्या कायद्याअंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी काम करतो इथे. जे कोणी ह्या पदावरती व्यक्ती काम करतं तर फूड सेफ्टी म्हणून करतं. आणि म्हणून आपण जे अन्न या फूड या डेफिनेशन म्हणजे येतं ते सेफ असावं आणि ते हेल्दी असावं, हे दायित्व आणि हे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही फूड सेफ्टी कमिशनर म्हणून या पदावरती आहे. आयुक्त फूड सेफ्टी कमिशनर राज्याचे जे असतात त्यांच्यावरती प्रत्येक राज्याच्या फूड सेफ्टी कमिशनरवरती आहे. या अनुषंगाने बघत असताना आपलं जे फूड आहे आणि आपण जे कन्झम्पशन करतो, म्हणजे प्रिपरेशन असेल, त्याचं प्रोसेसिंग असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि त्यांचं कन्झम्पशन असेल, ह्या सर्व स्टेजेसवरती स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. म्हणजे कन्झम्पशन हे सेफ असावं म्हणून ते सगळी प्रोसेस तिथपर्यंत पाळायची असते. याचा एक महत्त्वाचा घटक जो सर्वात मेन अफेक्ट करतो, मॅन्युफॅक्चर तर आहेच, प्रोसेसर आहेत, पण सर्वात महत्त्वाचा आजच्या डेटला जर बघितला तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म त्यांच्यामार्फत जे फूड दिलं जातं, विकलं जातं, नागरिकांपर्यंत दिलं जातं, हे स्टँडर्ड्स पाळतात की नाही पाळतात हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. आणि याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे रेग्युलेशन स्टँडर्ड्स हे फूड सेफ्टी ऑथॉरिटीने, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी डिसाईड केलेले आहेत, वेळोवेळी डिक्लेअर केलेले आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगानं काल 23 जूनला मी एक आदेश पारित केलेले आहेत की ते आदेश आहेत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इटरीज यांच्या बाबतीतल्या पाळावयाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या स्टँडर्ड्स आहेत, ज्या प्रोसेसेस आहेत, त्या पाळणं बंधनकारक आहे त्यांच्यावरती. तर त्यामध्ये जर बघितलं तर आम्ही ग्राहकांच्या आरोग्यासाठी, आरोग्य संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन म्हणून एक महत्त्वाचा निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय काल घेतलेला आहे आणि ते आदेश मी पारित केलेले आहे. हे काय आदेश आहे तर हे कंप्लायन्स ह्या इंडस्ट्रीनं, म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज हे जे आहे यांनी करायचे आहेत आणि त्यांचं एन्फोर्समेंट आपल्या मशिनरीमार्फत, म्हणजे आपली जी यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत करायचं आहे. तर हे करण्यासाठी सुरक्षित अन्न, स्वच्छ आस्थापना आणि जबाबदार अन्न व्यावसायिक यांच्या बाबतीत आपण काही आदेश पारित केलेले आहेत. ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर ते जे रेग्युलेशन्स आहेत ते रेग्युलेशन्स इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ते कोणते रेग्युलेशन्स आहेत तर पहिला आहे रजिस्ट्रेशन, अन्न व सुरक्षा मानके, अन्न व्यवसायाचे परवाने व नोंदणी 2011चे रेग्युलेशन्स आहेत. तर याच्या बाबतीत मोस्टली बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा लायसन्स झालं. रजिस्ट्रेशन म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 1.5 कोटीच्या आत आहे तोपर्यंत रजिस्ट्रेशन, त्याच्यावरचे लायसन्सेस असतात. त्याचं इम्प्लिमेंटेशन काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अन्न व सुरक्षा मानके, अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके हे विनियम 2011 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न व सुरक्षा मानके, दूषके, विषे व अवशेष हे 2011चे रेग्युलेशन्स आहेत, याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके, लेबलिंग आणि प्रदर्शन 2020 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके, पॅकेजिंग विनियम 2018 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शाळेतल्या मुलांसाठी जे सुरक्षित अन्न व संतुलित आहार नियम 2020 आहेत हे सुद्धा इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. आपल्यासमोर हा प्रश्न असेल की हे मानके होते तर म्हणजे का इम्प्लिमेंट झाले नाहीत किंवा पूर्णपणे होतात की नाही आहे.
आतापर्यंत आमचा जो अनुभव आलेला आहे, म्हणजे माझ्या अगोदरच आहे, जे काही रेट झालेले आहेत, सर्च झालेले, सीजर झालेले आहेत, ज्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि त्याच्या ज्या फाइंडिंग्ज आहेत, त्या फाइंडिंगमध्ये आम्हाला काय सापडलं आणि त्याच्यात हे उत्तर आहे की हे आदेश मी जे पारित केले याची आवश्यकता का भासते. कदाचित इंडियामध्ये आपण फर्स्ट असू, मला माहित नाही बाकीच्या राज्यांनी केलेलं नाही, की मोस्टली मला जे आहेत असे आदेश मला बघायला भेटलेले नाहीयेत. कदाचित असेल किंवा दुसऱ्याने केले असेल. तर याची आवश्यकता यासाठी पाहिली की ज्या आम्ही राबवलेल्या तपासण्या आहेत, विशेष मोहिमा आहेत, सर्वेक्षण आहेत आणि अंमलबजावणी या कार्यामध्ये आम्हाला गंभीर त्रुटी या आस्थापनामध्ये आढळलेल्या आहेत. जसे की अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत अन्न तयार करणे, दुसरं वापरलेल्या खाद्यतेलाचा परत पुनर्वापर करणे, वैद्यकीय तपासणी नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून अन्न पडताळणी करणे, तापमान नियंत्रणातल्या त्रुटी ह्या असणे, कारण तापमान आपण ज्यावेळेस कळतो त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड्स ठरलेले आहेत, अन्न दर्जाहीन साहित्यामध्ये अन्न पदार्थाचे पॅकेजिंग करणे, ग्राहकांना सुरक्षित पाणी उपलब्ध न करून देणे आणि विविध अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे, ह्या मेजर त्रुटी आम्हाला त्याच्यामध्ये आढळल्या. आणि ह्या त्रुटी ह्या ज्या स्टँडर्ड्स आहेत याचं उल्लंघन करणारे आहेत आणि म्हणून परत आपल्याला त्याचे आदेश काढून ते इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून हे काल आम्ही 23 जून रोजी हे आदेश पारित केलेले आहेत. ती कॉपी आपल्याला मी आता देईलच, अवेलेबल आहे, आपण देऊया. हे आदेश कुणाकुणाला लागू होणार आहेत हा पुढचा प्रश्न येतो. तर सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, ऑल विदाउट एक्सेप्शन, सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, उपाहारगृहे व ढाबे, कॅन्टीन्स आणि कॅफेटेरिया, बेकरीज आणि मिठाईवाले शॉप किंवा स्वीट शॉप्स, केटरिंग युनिट्स, फूड केटरर्स, ज्यूस बार्स, क्लाउड किचन्स, डार्क किचन्स, सेंट्रल किचन्स, साखळी उपाहारगृहे, ई कॉमर्स आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म इत्यादी सर्वांना हे लागू होणारे आदेश आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फूड प्रोसेसिंग होऊन लोकांना खाद्यासाठी पुरवलं जातं त्या सगळ्या एस्टॅब्लिशमेंट याच्यामध्ये येतात.